आम्ही चाकणला आलो आणि त्याच्यानंतर ना गट्टू थोडा अपसेट झाला होता. म्हणजे तो आम्हाला बायसुद्धा करत नव्हता. तुम्ही माझ्या मागच्या व्लॉगमध्ये चेक करा. तो खूप अपसेट झाला होता. त्याच्यामुळे ना मी मम्मीला म्हटले की त्याला ना तुम्ही माझ्याकडे सोडा मुंबईला जाता जाता. मग त्यांनी माझ्याकडे दोघांनाही सोडलं आणि त्याच्यानंतर ना मम्मीने मला पैसे दिले. तर मी आता एवढी मोठी झाली तरी पण मी अजून पैसे घेते मम्मीकडून. तर हे खरंच योग्य आहे का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे दोघं आल्याच्यानंतर ना खरंच म्हणजे रियांशला विवानला दोघांनाही खूप जास्त आनंद झाला. कारण ते पहिल्यांदाच माझ्याकडे राहायला आले होते. दोघं जण घरी आले आणि दोघं पण खूप जास्त एक्सायटेड होते. कारण ना 2च दिवसात ह्यांचं छान असं बॉन्डिंग झालं होतं गावाला. आणि त्याच्यानंतर आल्या ना त्यांना खूप छान असं फील झालं होतं. आणि स्वामीने विवानची सायकल घेतली होती. म्हणजे विवानने ऑलरेडी त्याचा पाय तोडला होता सायकलचा, पण तरी पण तिला तीच सायकल पाहिजे होती. आणि खूप जास्त एक्सायटेड होती स्वामीने, कारण आंब्याच्या पेट्या घरी आल्या होत्या आणि तिचं सारखं चाललं होतं की मावशी मला पहिलं कट करून दे. तर एवढ्या सगळ्या पेट्या काय माझ्या नव्हत्या. ह्याच्यामध्ये माझ्या भावाच्या बहिणींच्या होत्या. तर ज्याच्या त्याच्या पेट्या ज्याच्या त्याच्याकडे पोहोचवल्या सगळ्यात आधी, कारण तर त्यांचे आंबे जर आम्ही खाल्ले तर प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे ज्या पेट्या होत्या त्या पहिले त्यांच्याकडे पोहोचवल्या. आणि आता हे बघा कसले भारी आंबे आहेत. तर थँक्स टू महागणपती. आणि आता ना इतकं छान असं वातावरण होतं घरामध्ये. हे दोघं मस्त टी व्ही बघतात, हे दोघं मस्त खेळत आहेत. तर हे थोड्या वेळापुरतंच असतं, लगेच 5 मिनिटं ह्या दोघांची भांडणं चालू होतात. ह्या दोघांचं काही नसतं, हे दोघं आपले छान खेळतात, टी व्ही बघतात. यांची सहसा भांडणं होत नाहीत. आणि तर हे ना रांजणीच्या मी नरसी यात्रेतून घेतलं होतं, कारण कीचं जे होतं ना माझं पहिलं ते तुटलं होतं, तर त्याच्यामुळे हे घेतलं. तर ह्या दोघांना खूप एक्साइटमेंट होती की आपण लावूया वगैरे. तर ह्या दोघांनी लावल्या छानपैकी कीसुद्धा लगेच अडकवून टाकल्या. आणि छानपैकी ह्यांनी मला मदतसुद्धा केली, कारण घरसुद्धा आवरायचं होतं. खूप घर अस्वच्छ झालं होतं, त्याने मला खूप जास्त मदत केली. आणि ह्यांनी न्यूडल्ससुद्धा केली. ह्या दोघांनीच सगळं केलं, मी काहीच केलं नाही, कारण मला साफसफाईमध्येच वेळ भेटत नव्हता. कंटिन्यू मी साफसफाई करत होते. चंगू मंगू ना वेगळ्याच दुनियेमध्ये असतात. आता ह्या दोघांना इकडे आले तर ह्या दोघांना सुद्धा गावाला जायचं होतं. तर हे वेगळ्याच दुनियामध्ये रमत असतात. तर चला ह्यांचे बालपण खूप छान आहे. आणि खूप दमल्याच्या नंतर ना सगळी मुलं झोपी गेली आणि मी पटापट साफसफाई करून घेतली. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. फॉलो